तेच करतो मी इथे ना एकदा चेक करत होतो. हॅलो गाईज, लोलो आली का आमचा सिम्बा असा बघतो. हॅलो गाय, मग तेच करतो मी इथे ना एकदा चेक करत होतो पुढून बरोबर येते का. हा मी तेच चेक करत होतो. माझा हाताचा बघा मग सगळे येतात, पूर्ण लोक येतात. हा. सो हॅलो गाईज, नमस्कार. हा बरोबर आहे ना. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आहे आमच्या इथं लक्ष्मीची पूजा. येस, आणि हा लग्नानंतरचा पहिला मोठा ब्लॉग आहे. हा मग मिनी ब्लॉग असतो, हा मोठा आहे ना व्हिडिओ ब्लॉग आहे. आम्ही नवीन शोध काढलाय, मिनी ब्लॉग आणि मोठा ब्लॉग. तर सगळी बाहेर सगळी तयारी चालू आहे रांगोळीची वगैरे, आणि ही नुसते टाइमपास करत आहे. चाललो मी काम करायला. बरोबर, या तुम्हाला तयारी दाखवतो. इथे इथं अरे आला पाहिजे, प्रमोशन करू वाडा हॉटेलचा. काय नाव आहे? शिर्केवाडा ना गाय. शिर्केवाडा हॉटेलला विजिट करा. हा मुलगा तिथला ओनर आहे. ओनरच आहे. ओनर आहे. बड़ा हरामी हो बेटा. सिम्बा. आमचा सिम्बा आणि हे आमचं गौरी पूजन आणि गणपती पूजन. येस. गोटी बोल यार काहीतरी. हे सगळं कट करणार आहे आम्ही शब्द. तू बोल तरी. हा आमच्या घरातील सिम्बा आणि हा पृथ्वी बसले आहे तिथे. आई करताय काम आणि ही पण काम करते. आणि भाविका करत आहे फक्त टाइमपास आणि फक्त टाइमपास. सकाळी उठल्यापासून तेवढंच काम चालू आहे भाविकाचं. फक्त मीच ह्या घरात सगळ्यात जास्त काम करून थकले, म्हणून आता ब्लॉग काढायला घेतलाय. भाविकाचं काम आहे फक्त उठल्यापासून कुरकुरे खाणे आणि कुरकुर करणे. खूप सुंदर अशी रांगोळी माझ्या नंदिनी काढली आहे, कारण मला रांगोळी येत नाही. गाईस तिला काहीच येत नाही. तिला रांगोळी येत नाही, स्वयंपाक येत नाही, मेहंदी येत नाही, काहीच येत नाही. तिला फक्त बडबड बडबड करायला येते. कुरकुरेही खाता येतात. आणि आमचा घरचा बघा तुम्ही, गणपती बाप्पा आणि गौरी किती सुंदर बसले आहे. आमच्याकडे एकच गौरी बसते, बाकीच्यांकडे 2 असतात. तर हे आहे आमचं सुंदर असं डेकोरेशन. हे बघा. आणि हा सिम्बा बघा आमचा. ह्याला नुसती मॉलिश करायला लागते. सिम्बा बोल सिम्बा, भाऊ कर करता. बोल सिम्बा. सिम्बा से समथिंग. से समथिंग सिम्बा. Simba, say something. Don't say something. लोलो आली. लोलो लोलो आली का आमचा सिम्बा असा बघतो. तुम्ही बघू शकता खिडकीतून बाहेर. हां, ती लोलो तिथे भेटायला येत होती. त्याला पॉईंट सुद्धा आठवतो. आमचं एवढं हुचाडी चिंबू आहे ना, माझे चिंबू. आता बाहेर गेला, बाहेरून दिसते का काय. ह्याला म्हणतात गुड बॉय. लोलो म्हणजे सिम्बाची गर्लफ्रेंड आहे. हॅलो गाईज, आम्ही बनवतोय आत्ता पुरणची पोळी मैद्यावाली, आणि मी त्याच्या संग खेळते आहे क्ले म्हणून, कारण ते हाताला चिटकतच नाही. मला पुरणाची पोळी येत नाही, म्हणून आई बनवत आहे. आणि आता मी शिकणार आहे. चालू शिकेल की नाही याची मला शंका आहे बरं का गाईज. मी शिकेल, हळूहळू शिकेल. कारण माझी सून क्ले म्हणून मैदा खेळत आहे. हे पण तेवढंच सत्य आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कळलं. आमची एक पोळी झालेली आहे आणि दुसरी आता आम्ही करते आहे. मला येतच नाही तर मी ट्राय करते. आणि आमच्या इथं मैद्याची पोळी बनते आहे. तुमच्या घरात अशा जर पोळ्या बनत असतील, मैद्याच्या पुरणपोळ्या, तर कमेंट करून नक्की सांगा, कारण मी ही पहिल्यांदाच पाहिलं आहे पुरणाची पोळी. इकडे केली आहे कटाची आमटी, म्हणजेच पुरणाची आमटी. दिस इज प्युअर आमटी. आणि भजी आहे त्याच्या शेजारी, खाली वरण भातही आहे. आणि आम्ही खूप सारं खायला केलेलं आहे. आणि खाणारे मेंबर्स फक्त 4 आहेत. ही बघा आमच्या सासूबाईंची पोळी कशी फुगली आहे.
आणि हे बघा हसू टम टम एकदम थोडी जळली पण हे बघा अप्रतिम. गाईज हे असं काढायला कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. मला खूप आवडतं असले उद्योग करायला. इथं चालू आहे माझ्या मामाचं काम. घरात काय झालं? कामं आहेत. घरात किती काम आहे. सुट्टी घ्यायची होती ना आज. हां असं तुम्हाला 11 दिवस सुट्ट्या घ्यायला होती. 11 दिवस. मग गणपतीची कामच असतात की. आत्ता गौराई बसली आहे ना आपल्या इथं. हो मग घ्यायला पाहिजे होते ना. प्रोजेक्टची डेडलाईन आहे आज. कंटिन्यू काम 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 काय आहे? करावं लागतं. एक तर माझा टेबल डेकोरेशनमध्ये वापरलाय त्यामुळं मला असं बसावं लागतं. आपण त्यात- गणपती बसायला यांचा टेबल घेतला आहे म्हणून आता असं काम करावं लागतंय. हे गाईस तर माझ्या नंदेची रांगोळी झाली आहे पूर्ण. ह्या मुलीने रांगोळी काढली. सुंदरता अप्रतिम. हे माझ्या सासूने लिहिले. हे क्रेडिट तिला नाही, फक्त रांगोळी काढली. अप्रतिम अप्रतिम प्रतिम. आणि त्यामध्ये अजून हे पण अप्रतिम तिनेच मांडलेलं आहे. आणि म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल तर मी काय केलं आहे तर हे गणपतीचं डेकोरेशन वगैरे हे पण त्यांनीच केलं आहे. मी फक्त व्हिडिओ काढून एन्जॉय केला आहे. आणि हे आवरावर हीच करते आहे. तुम्ही बघू शकता माझं लग्न झालं आहे पण मला सुख वगैरे सुख बुद्धी त्याला म्हणतात सुख कळले. आणि हा आहे आमचा सिंबा. लवकर जेवायला दे. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह आमचा सिंबा गाईज हा माझ्यावर लय रागवलेला आहे. 2 वेळेस भुकलेला आहे आणि परत पप्पी द्यायला आला आहे. आता त्याला बोलता तर येत नाही, भुंकणारच. त्यामुळे तुला दरवेळेस तो भुंकला असं वाटत की तो रागात भुंकला. नाही तो खरं भुंकला आणि नंतर मला पप्पी पण द्यायला आला. मग त्याला वाटलं ना तू उदा झाली. छान आहे तसा. सगळे त्याला पप्पी सगळे तू आमची लाडाची आमची मैना, तुला बघून लाजतोय आईना. तुला बघून भीती वाटते रे पण सिंबा सध्या तरी मला. रिॲक्शन देखो गाईज. रिॲक्शन भाविकाला भूक लागल्यामुळं भाविकाचं सुटलंय डोक्यावरचा ताबा. त्यामुळं भाविका मी खाल्लं तरी माझी तब्येत जरी कमी असली तरी मला तासाला भूक लागते गाईज. अगं बाळा जेवताना चांगलं काय तर आहार घेणार तू. कुरकुऱ्यानं सारखी भूक लागणार. आमचा सिंबा कुठं घुसला? कुठं सिंबा कुठं घुसला? दर्शन मात्रे मन स्वर्णिन मात्रे मन कामना पूर्ती जय जय. सिंबा कुठं गेलाय डायरेक्ट. सिंबा जा तिकडं. आलाय सिंबा. अरे हॅलो गाईस. तर आत्ता झालेलं आहे आमचं जेवण मस्त आणि आम्ही खाणार आहे स्वीट पान. माझ्या सासऱ्यांनी आणलं आहे सगळ्यांना. आणि हे बघा वर्किंग फुकटची शायनिंग. हेलो गाइस हमारा सिम्बा देखो. सिम्बा बघा आमचा गाईस कसा मस्ती करतोय. पकड़ सिम्बा. ये तीनों माकड़ बैठा है उनके साथ मस्ती चल रही है. हे 3 जण बसले आहे.
तर हे गाईज आता झाली आहे संध्याकाळ, तुम्ही बघू शकता. आणि संध्याकाळ झाली आता आम्ही मस्त बायकांना हळदी कुंकूला बोलवलं आहे. हळदी कुंकू लावून पानाचा विडा देऊन त्यांना आणि प्रसाद देऊन मग पाया पडून मग ते घरी जातात. आणि मग मस्त मी साडी वगैरे वेअर केली आहे. लक्ष्मी आलेल्या असता घरात तर साडी घालावं लागते म्हणून. आणि आता बाहेर पण जायचं आहे आम्हाला. हा मी कशी दिसते ना कमेंटमध्ये सांगा. माझ्या नंदिनी बघू शकता तुम्ही किती सुंदर रांगोळी काढली आहे. इथे पण आणि इथे पण आणि इथे पण चालू आहे आणि इथे पण काढली आहे. माझी अर्ध्यापेक्षा जास्त काम माझी नणंद करते म्हणून मला ती खूप आवडती आणि मला सपोर्ट पण होतो. आणि मी हे सगळं करूनच ते शकलेले थकलं असते मग त्यामुळं थँक्यू. आणि आमच्या इथं एक प्रॉब्लेम झाला आहे, लाईट जात नाही आमच्या इथं कधी. आणि आज जवळजवळ 1.5 तास झाला लाईट गेली आणि लाईटच येत नाही आहे. खूप वेळचा वेट करतो आहे आम्ही. हे बघा तुम्हाला दाखवते मी, पूर्ण अंधार झाला आहे आमच्याकडे पूर्ण. हे बघा हे पप्पा आहे आणि पूर्ण घरामध्ये असा अंधार झाला आहे. हे बघा पूर्ण लाईट गेली आहे, मोबाईलच्या टॉर्चने दिसते. हे बघा पूर्ण लाईट गेली आहे, पण देवींचं मस्त दिसतंय बघू शकता. गणपती बाप्पा मोरया. पप्पा मी कशी दिसते? छान दिसते. थँक्यू. हॅलो गाईज, हे बघा आमच्या आईंनी पण साडी घातली आहे आणि लाईट पण आली आहे. आणि आई बघा किती मस्त दिसत आहेत. इकडे बघ, सुंदर सुंदर अप्रतिम. गाईज 8 वाजले 8 तरीसुद्धा माझा नवरा काम करतोय. लिटरली त्याची मीटिंग चालू आहे. मीटिंग चालू आहे, कधी फ्री होईल. सॉफ्टवेअर इंजिनियर संग वर्क फ्रॉम होम असलं तरीसुद्धा असं झेलावं लागतं. रिॲक्शन तर गाईज काल ना व्हिडिओ एंड करायचा राहून गेला होता रात्री. सो आज मी तो एडिट करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जेवण वगैरे करून काल आम्ही झोपलो होतो कारण काल खूप काम होतं म्हणून आम्ही थकलो होतो. तर आज चाललो आहे बाहेर आम्ही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला अजून 2 दिवसांनी बघायला भेटेल. तर व्हिडिओ तोही नक्की जाऊन बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.